आपला मॅचला मजा येईल मित्रांनो, याच्यामध्ये काही हरकत नाहीये. खरं तर एक हप्पाचं व्यासपीठ आणि एक चांगली स्पर्धा. जाऊया आपण मॅचकडे. मॅचला होते सुरुवात. मी उमेश सावंत, समालोचक मालदेव, आज आपल्या भेटीला आलोय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आजच्या स्पर्धेचा हा खरं तर पहिला दिवस, पहिली रात्र आपण पाहत आहोत. श्री साई कांबाले टीम कडनं खरं तर ॲज अ ऑल इंडिया आयकॉन रोहित घरत आणि त्याचबरोबर सूरज पाटील वाघिलवाडा आणि त्याचबरोबर गावदेवी आंबेकर इकडून आले ते चैतन्य पाटील आणि रोशन पवार, हे दोन खरं तर आयकॉन असणार आहेत. मॅचला होती सुरुवात. सर्वांचं खरं तर शब्द सुनानं स्वागत. जाऊया आपण मॅचकडे, जिथे चैतन्य पाटील आणि करण नाडकर बॅटिंगसाठी आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हतलण्यासाठी P1चं पहिलं षटक आणि फ्रंट फुटला गोलंदाज करणार आहे रोहित घरत. रोहित घरत धाकटी जुई, पंचांचा सिग्नल ग्रीन येतोय. मॅचला होते सुरुवात. चला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. पहिलाच बॉल रिव्हर्स शॉट अटॅक केलाय. बॉल चला एक टप्पा, न शोना न बाबू न मुन्ना, उसको कहते हैं हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते हो लोग अन्ना, और आज की रात में डांस करती है तमन्ना, गंजाएगी तुन्ना 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 तुन्ना. फोरन स्टॉक डीजे. करायला सुरुवात चांगली झाली आहे. हो, इथे काय घडलंय? पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. माहिती आहे दडपण आहे, दबाव आहे, कारण का समोर नाही पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. त्या नाव दहशत आहे, त्या दहशतचं नाव चैतन्य पाटील. पहिलाच बॉल रिव्हर्स शॉट अटॅक केलाय आणि त्याच्यानंतर 4 धावा. त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. रोहित घरत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा बॉल ओव्हर पिच होता, हँडल केलाय, मॅनेज केलाय. मिला रूम मचे द्या धूम फोरस. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला मॅनेज केले चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर 4 धावा आल्यात आणि तो थोडासा तो 4 पण्याचा प्राईड त्याला बाहेर काढायचा आहे. बॉल लागला बी लागला उगाच नाही ते चौकशा होतील. बॉलर तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मुन्ना फील करतोय की काय, हा प्रश्न उभा राहिला होता. परंतु खरं तर समोरच्या बॅटनं धावा येत होत्यात आणि उंगली खरं तर फलंदाजाने तेडी केली आहे. 2 बॉलमध्ये 2 चौकार, एक मध्ये वाईट पडलाय. धावा आतापर्यंत झाल्या त्या 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. प्रत्येकाला वाटतं इथे सुरुवात चांगली होई, परंतु 2 बॉल लगातारचे डॉट आले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजाने देखील दिले बुक्के खरं तर फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. तू शेर आहेस, मी सव्वा शेर आहे. तुझ्याकडे वीट आहे, माझ्याकडे दगड आहे आणि दगडाचा गाव हा प्रत्येकाला माहीत असतो. श्री साई इथे फटका इथे ऑलंद कार्पेटने गुदगुल्या करत चाललाय. विटांतला चांगली फिल्डिंग होतीये, त्याच्यानंतर एक धाव होतीये. श्री साई लाहीचे ओनर मुन्ना देखील या मॅच मध्ये खेळत आहेत. ते स्वतः एसटी रक्षक आहेत. धावा आतापर्यंत झाल्यात त्या 10 धावा झाल्यात. दादू 11 मालदेव विरुद्ध आपण पाहू शकाल रिया आणि 11 तिलोरे. हा मॅच नेक्स्ट मॅच असणार आहे. 10 धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत. 10 के बाद दोस्तों जो बस जोखिम तो उठाना पडेगा, 10 का दम दिखाना पडेगा. आणि हा दम कोण दाखवणार आहे? आता माझी सटकली, मला राग येतोय, कोण म्हणणार आहे? लेफ्ट हँड बॅटर चला करण नाडकडसाठी खरं तर आदिनाथ म्युझिक याच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज असणार आहे 500 रुपये 3 षटकारांसाठी. हो, पहिल्याच बॉल वरती
दिशा दिली आहे फक्त. क्षेत्रशक्तीनं आहेत आणि तिथून मात्र बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग बी बनेन. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फक्त बॉलला ढकलला गेला होता आणि धावा मिळतील तिथे फक्त 2 धावा. करण नाटकरसाठी खरं तर पारितोषिक आलंय 3 षटकारासाठी 500 रुपये. विभागाच्या इतिहासात संपूर्ण हयात ज्यांनी क्रिकेटमध्ये घालवली आणि क्रिकेटच्या नवयुवकांचं जे आदर्श आहे असे सन्माननीय राजू पाटील कामारली त्यांचं शुभागमन या क्रिकेट मंचावर होतोय. मनाच्या अंतकरणापासून प्रणव उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची ओळख आहे. प्रेमपूर्वक मैत्री ग्रुप तर्फे त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सचिनजी पवार साहेब यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अद्याप एकूण 12 धावा. सुरुवात चांगली झाली होती खरं तर डावाची चौकारने. त्याच्यानंतर वाईट पडला पुन्हा एकदा चौकार. त्याच्यानंतर कमबॅक हा खूप चांगला केलाय गोलंदाज रोहित घरतने आणि आता सूरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे. चैतन्य पाटील बॅक टू बॅक 2 चौका टोकलेत. आतापर्यंत 9 धावांवरती वैयक्तिक खेळतोय तो. धावा झाले आतापर्यंत ते पुन्हा 12 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगली स्पर्धा चांगली संकल्पना. पर्व आहे 6वं आणि दिमागदार आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पाटील आहे. विकेटचं कोणते पतन नाहीये नुकसान नाहीये आणि खरं तर हाच प्लस पॉइंट राहिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. सुरेख फटका गोलीगत चाललाय सूरज चव्हाणच्या स्टाईलने. झापक झपक झापक झपक झापक झपक झापक झपक साठी ठोकलेला अप्रतिम षटकार. पहिल्याच बॉलवरती आग स्वागत केलंय. आई अब काय इंतजार था आणि तो षटकार ठोकलाय बॅटर चैतन्य पाटील. चैतन्य पाटील आज खास केलंय क्लास केलंय स्पेशल केलंय. आगीचा निखार आखी ज्वालामुखीचा इशारा हा खरं तर दिलाय पहिल्या इनिंग्स मध्ये. धावा येत आहेत धावा बनत आहेत मोठे स्ट्रोक येत आहेत. येणं महत्वाचं आहे कारण का पहिल्या इनिंग्स मध्ये जर तुम्ही धावा बनवाल तर तुम्ही सेफ असाल आणि या झोन मध्ये राहायचंय. चला बॉलची मागणी येते. त्याचबरोबर स्वराज राजा पाटील आंबेगर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. उनके एटीएम का पैसा अपने एटीएम में. न चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न पेटीएम न एटीएम ओनली कॅश. ओहो पुन्हा एकदा फटका सुरेख आलाय. बॉल जाईल इथे टन 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 चौकार. इथे काही इथे बक्षीस येत आहेत. सुधीर जाधव आणि दिलीप जांभुर्णे हॅट्रिक षटकारासाठी. करण नाटकरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. चौया आपण पुन्हा एकदा मॅच कडे डॉट बॉल आलाय. चांगला बॉल इथे रिलीज केलाय. धावा अद्याप आपण आतापर्यंत त्या 22 धावा झाल्या. चांगली सुरुवात करून दिली आहे. बॅटर तयार होतोय. आणखीन एक उचललाय फेकून दिलाय. बॉल जातोय इथे सीमा रेखा पार. A1 क्वालिटीचा हाय आणि हँडसम बॅक 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 इट. थँक यू डीजे. काय अप्रतिम बॅटिंग करतोय.
चला बॉल द्या, पुन्हा एकदा बॉल द्या, पुन्हा एकदा बॉलची मागणी येते, पैसे लागतायत, पैशाची उधळण होतीये आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चैतन्य पाटील सेट ऑन फायर काय बॅटिंग करतो या मॅच मध्ये. धमाके ब्लास्ट होत आहेत, फटाके, असं वाटतं की फटाके फुटतायत की काय, जसे दिवाळीमध्ये फुटतात. आणि खरं तर आमंत्रण देतोय, निमंत्रण देतोय आणि धावा झाल्या अद्याप त्या. एकूण प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी अंबेकर टीम सध्या पोहोचलाय 28 धावांवरती. दुसरं षटक आपण पाहतोय, P1चं दुसरं षटक. पॉवरफुल बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये इतकीशी झाली नव्हती, सुरुवात चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये तोडफोड इथे करतोय पाटर. बॉलर तयार होतोय, थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय, लांब ठेवलाय, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनी, परंतु इथे आलाय डॉट. टाळ्यांचा गजर होतोय, डॉट बॉलसाठी टाळ्यांचा गजर होतोय, षटकारांसाठी टाळ्यांचा गजर होतोय, सिंगल डबल साठी प्रत्येक बॉल. ओव्हर पिच बॉल होता, सॉफ्टने केलाय, बॉल गलीमध्ये चाललाय, चांगला बॅकअप मिळाला, चांगली फिल्डिंग होते. आणि ज्या पद्धतीनं खरं तर आज कोण 100% एफर्ट देत नाहीये सर, आज 1000% बेस्ट देतोय आणि तेच पाहिलंय. क्रिकेट क्षेत्रामध्ये पेण तालुक्याचं नाव अर्थात आखाती देशापर्यंत घेऊन जाणारे आमचे रायगड भूषण सुशांत मोकल, आपणास विनंती राहील की आपण मानपूर्वक या क्रीडा मंचावर आसनस्थ व्हावं. मैत्री ग्रुपच्या वतीने आपल्या या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण या क्रिकेट मंचावर येऊन विराजमान व्हावं. 30 धावा आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा त्या फाट दाखवलाय, कोणतं विकेटचं पतन नाहीये, हाच करतं प्लस पॉईंट राहिलाय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आले तब्बल. चांगली बॅटिंग केली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. 24 लाईव्ह ही टेक्निकल टीम देखील तयार आहे, चांगल्या पद्धतीने ते देखील वर्क करतायत. लेफ्ट हँड बॅटर म्हटलं की डोक्याचा ताप असतो, तो नेहमीच ऍक्टिव्ह असतो बॅटिंगसाठी आणि तोच तयार आहे. विकेट घ्यावा लागतील, विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, ते जाणं विणावं लागेल, ते जाळं रचावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फसवायचं आहे आणि ते काम करावं लागेल. अद्याप ते कोणत्याही गोष्टी आतापर्यंत केलं नाहीये, पण इथून पुढे करावं लागेल. हे केलं नाहीये तर कदाचित धावांची जी लहर आहे, जी डरकाली आहे, ती अधिक प्लस होऊ शकते. 11 बॉल 27 धावांचं योगदान आतापर्यंत. चैतन्य पाटील सेट ऑन फायर, चांगली बॅटिंग केली आहे. बॉलर तयार होतोय, पहिलाच बॉल झोपलाय, ठोकलाय, बॉल चालायचंय सीमारेषेच्या बाहेर. AK-47 बाहेर काढले. इट इज अ एस बँक मॅक्सिमम सिक्सर. थँक यू डीजे. काय बॅटिंग करतो यार, झोपला आणि त्याच्यानंतर ठोकलाय, चांगली बॅटिंग. मिस्टर PPL करण नाडकर अप्रतिम बॅटिंग करतोय, साथ दिली आहे. एकाने केली ती कामगिरी, दोघांना केली ती बाकीदारी आणि सर्वजण एकत्र मिळून करतात ती जबाबदारी. परंतु एकानं चढवलाय सास आणि एकानं दाखवलाय आपला बॅटिंगचा मास. मास तर दोन्ही बाजूने आपण पाहतोय, सास दोन्ही बाजूने आपण पाहतोय. हा मॅच कुठपर्यंत घेऊन जाणार. बॉलर तयार होतोय, रोहित घरात. ओहो, थोडासा गोलंदाजावरती दबाव आहे, कारण का समोर दहशत आहे. ऑस्टमच्या बाहेर बॉल चाललाय, एक अतिरिक्त रन ऍड होतीये. धावा झाल्या अद्याप ते एकूण 37 धावा. चांगली बॅटिंग, 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकांमध्ये धावा 30 आल्यात. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. थोडेसे शफल झाले होते, पंचांना सांगितलं होतं द्या वाईट, नाही दिला. डॉट आलाय बॉल. आता दोघांमध्ये चर्चा होते. एका मिनिटामध्ये कधी आयुष्य बदलू शकत नाहीये,
परंतु क्रिकेटच्या पटलावरती एका मिनिटामध्ये घेतलेला वेळ तुमचा क्रिकेट नेहमी बदलू शकतो कदाचित, हा प्रश्न आहे. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हातामध्ये आलाय, मुन्ना नाराज आहे. का नाराज आहे? एक तर धाव मिळतीये आणि दुसरी धाव देखील घेतली आहे, सोरटी धाव घेतली आहे. बघा बॉल हातामध्ये होता, लक्ष नव्हतं कुणाचाही आणि बघता बघता इथे 2 धावा इथे पूर्ण केल्या. दोन्हीमधला इशारा कॉलिंग ही महत्वाची होती आणि त्याच्यानंतर 2 धावा घेतल्यात. धावांसाठी खरं तर धावा येत आहेत चौकार षटकरणी आणि आता धावांसाठी धाव देखील केली गेली मैदानामध्ये. टोटल आल्यात त्याकडून 39 धावा झाल्यात. बॉलर रोहित शरीरापासून दूर ठेवलाय, मुन्ना सांगतोय हाच ठेव, हा टप्पा ठेव. आता कोण बदलला, काटा बदलला, त्रिकोण बदलला, आलाय आणि ते रिलीव्ह घेतलाय. बॅटिंग करणारी टीम आता टेक्निकल टीम वरती पूर्ण जबाबदारी, आमचे तिथे अंपायर पंच यांच्यावरती देखील जबाबदारी असणार आहे. नक्की काय झालंय? बॉल तर चांगला होता. लीगल बॉल आहे हा, बॉल लीगल आहे हा, सेफ आहे हा, सेव्ह आहे. गोलंदाजी करणारी टीम श्री साई कांबार लीडसाठी लीगल बॉल, सेफ बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी होती. आता रिलीव्ह हा अनसक्सेस झालाय. पुन्हा इथे तुम्हाला रिलीव्ह मिळणार नाहीये, हे देखील सूचना येते आमच्यापर्यंत. धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल, धावा झाल्यात त्या 39 धावा झाल्यात. 0 गडी बाद, चांगली बॅटिंग आतापर्यंत. परंतु या ओव्हर मध्ये षटकार आलाय, त्याच्यानंतर वाहिट, त्याच्यानंतर कमबॅक कमालीचं केलंय. रन्स आल्या नाहीयेत आणि त्यासाठी आता शोध घेतला जातोय रनांचा. बॉलर तयार. ओ माय गॉड, लॉंग स्टॉपला बॉल चालला इथे. दन 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 दन, बिना पायल बजे घुंगरू, चॅम्प 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 फ्रान्स. आता हा नो बॉल असणार आहे आणि नो बॉल खरं तर बिमरचा दिलाय पंचांनी आणि त्याच्यामध्ये 5 धावा आल्यात. आणि फ्री हिटचा असणार आहे. डोले उघडा पहा नीट, पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. बॉलर तयार होतोय. ओहो, ही ते बॅटचा फ्लो पण चेहरा ऑफन केला होता, परंतु त्याच पद्धतीने आपण पाहतोय किरण किशोर निकम यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी करण नाटकरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में. हे तुम्हाला जर घ्यायचं असेल त्यासाठी षटकाराचा देहबोली करावा लागेल. चांगला बॉल इथे रिलीज केलाय. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी अंबेगर संघ पोहोचलाय. 0 गडी बाद, 44 धावा. चैतन्य म्हात्रे याला षटकारासाठी पारितोषिक आलंय. चैतन्य पाटील, प्रमोद लंबाडे रोख रक्कम 500 रुपये, आर्या पाटील 100 रुपये आणि प्रकाश पाटील यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे प्रकाश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. उफलातून थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. तुमच्यामध्ये आम्हाला फायटिंग पाहायची आहे.
जास्त वेळ घेऊ नका. चांगली आपण नाईटची शृंखला खरं तर पाहत आहोत, अनुभवतोय. एक प्रेक्षकांसाठी खरं तर मेजवानी आणलेली आहे आणि ते आज आपण स्वीकारतोय. करण नाटकरसाठी देखील प्रत्येक कोणीही षटकार ठोका, कोणीही षटकार ठोका. आमचे किशोरजी निकम सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. उनके टीम के पैसा अपने टीम में, न चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न एटीएम न पेटीएम, ओनली कॅश. जाऊया, 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. काय बॅटिंग केली आहे. 2 फलंदाज, कितने आदमी थे? 2 आदमी थे, वो जय और वीरू थे, पर ये है चैतन्य और करण. कमालीची बॅटिंग आतापर्यंत चांगलं योगदान दिलंय. सुस्थितीमध्ये कोणतीही अडचणी आली नाहीये, अडचणीला सामना करतायत आणि अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं आतापर्यंत. कारण का 3 ओव्हरमध्ये तब्बल ठोकल्यात त्या 44 धाबा. आता 2 षटक बाकी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय बॉलर विकी भारती. विकी भारती हे पेन प्रो विभागामधलं एक मोठं नाव आहे, जो नेहमीच आपल्या टीमसाठी लीड करत असतो आणि आज तो 4थ्या षटकासाठी आलाय. बॅटिंगसाठी बॅटर तयार आहे स्ट्राइक एंडला. षटकाराच्या हॅट्रिकसाठी करण नाडकर याला रोख रक्कम 1500 रुपयाचं पारितोषिक निलेश दळवी यांच्याकडून आहे. चेतन पाटीलच्या बॅटमधून आलाय. दिल है नरम, खुर में गरमी है भारी, ये छक्का चुका है. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. ठोक प्रो विभागाचा हिरा स्वर्गीय राजादादा पाटील आंबेकर यांचे सुपुत्र स्वराज्य पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम कॅश प्राइज असणार आहे 100 रुपये. सागर बाकड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज चैतन्य साठी. अप्रतिम बॅटिंग चैतन्य 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 हे आज नाव प्रत्येकाच्या खरं तर कानामध्ये गुणगुणलं जात आहे. लाजवाब बॅटिंग. बक्षिसांची खैरात इथे होते. बॉलर तयार होते. पुन्हा एकदा विकी भारती जो पण मारण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने धाबा येत आहेत, उंगली तेडी केली, आलाय टॉट. करण नाडकर मात्र या ठिकाणी जर स्ट्राईकला आला त्याला सुवर्ण संधी असणार आहे. आमचे निलेश दळवी भांबरे यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकमध्ये रोख रक्कम 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. साऊया मॅच कडे विकी भारतीचा हा बॉल टॉट आलाय. एकदा आडव्या बॅटने केला होता, लॉंग स्टॉपला जातोय बॉल, परंतु चांगली फिल्डिंग होते पाठीमागच्या बाजूने. सिंगल येते. संधी करण नाडकरला आलेली आहे. षटकारांची हॅट्रिक मारा आणि निलेश दळवी भांबरे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. फक्त पैसे, फक्त पैसे, फक्त पैसे इथे लागले गेल्यात. जबरदस्त अफलातून स्पर्धा आपण पाहतोय. धाबा झाल्या अद्याप ते कुंड 51 धाबा. न लॉस. चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. सुरेश रहाणे यांच्या माध्यमातून देखील करण नाटकरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. कॅश प्राइज कोणती कमी नाहीये. तुम्हाला फक्त षटकार ठोकायचे आहेत. तुम्हाला 6चा पाडा हा मैदानामध्ये बोलायचा नाहीये. त्यासाठी बॅट आणि बॉलचा संपर्क होणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी तुमची करडी नजर, तुमचा फोकस गोलंदाजच्या ऍक्शन वरती नाहीये, त्याच्या टप्प्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. बॉलर विकी भारती पहिल्या बॉल वरती षटकार आलाय, त्याच्यानंतर डॉट आणि आता एक सिंगल. करण नाटकर वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मुंडा सक्षम आहे यष्टीरक्षक. सिंगल येते. सिंगलने कोणती फरक पडणार नाहीये. समोर आता बॅटर आहे चैतन्य पाटील. बॉलर विकी भारती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 बॉलच्या पाठीमागे एकूण धावा दिल्यात त्या 8. विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये. दोन्ही फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये बॅटिंग करतायत. आजचा खरं तर इतिहास घडलाय, कारण का आज ही नाईटची डे नाईटची स्पर्धा पाहतोय, परंतु एक विकेट नाहीये. बॉलर तयार.
इथे सुरेख फटका लगवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक ताय ना तो, माय गॉड भाई, क्रिकेट में इतनी गलती कभी नहीं चलती. परंतु एका बाजूने यस अंपायर रिलीव्हरला कॅच होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच घेतलं नाहीये, परंतु आता सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झालंय. यस थर्ड अंपायर ऍक्शन रिफ्ट मध्ये हे सर्व काही स्पष्टीकरण होईल. नोट आउट. टाळ्यांचा गजर झाला बघा. धावा आल्या त्या बॉलवरती. चुकी केली आहे खरं तर गोलंदाज क्षेत्ररक्षकांनी आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये उष्ण शेजारी कॅच सुटली. त्याच्यानंतर धावा आल्या त्या 2 धावा. धावा पहिल्याच होत आहेत. विकेटच्या शोधामध्ये आहेत. जालं विणलं गेलंय, जालं टाकलं गेलंय, मासा फसला होता परंतु गळातून देखील सुटलाय. आणि आता याचा भाग काय असणार आहे पुढचा. पिक्चर बघतो आपण, जेव्हा इंटरव्हल होतं तेव्हा एक वेगळी कहाणी लागते. आणि आता कॅच कुणाचा सुटलाय तर चेतन पाटीलचा. मॅचला कहाणी काय असणार. चला स्पीडअप ठेवायचं प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. पुढच्या 2 संघांनी त्यांच्या कॅप्टननी तयार राहायचंय. दादू 11 मालदेव आणि रिया अनय 11 तिलोरे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती राहील की इनिंग संपल्याबरोबर आपण टॉस बॉक्सवर टॉससाठी यायचंय. डाएटची आपण शृंखला पाहतोय. चला जास्त वेळ चर्चा करू नका, कारण का अजून चला आम्ही रिव्ह्यू पुन्हा एकदा चेक करतोय की पंचावन्न धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत झाल्यात.
षटक क्रमांक 4 ची देखील समाप्ती होते. विकी भारतीचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट, 1-1 विकेट, 1 रन्स अँड 2. 11 धाबा दिल्या त्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 11 धाबा. अशा टोटल झाले तिथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धाबा झाल्या. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. हाणामारचं षटक बॅलन्स आहे आणि या षटकामध्ये बॅटिंग देखील करणं महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा आल्यात तर सुस्थितीमध्ये धावा होऊ शकतात, कारण का ऑल इंडिया आयकॉन 2 आहेत. रन्स होऊ शकतात, त्यासाठी अधिकची मेहनत आतापर्यंत घ्यावी लागेल. अजून जशी आतापर्यंत तुम्ही बॅटिंग केली आहे तीच बॅटिंग करायची आहे. लेफ्ट हँड बॅटर करण नाडकर. हर्षल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. लेदर क्रिकेटर हर्षल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. श्री साई कामारली टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय, परंतु 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या अद्याप एकूण 55 धाबा. रोखावं लागेल, त्यासाठी योग्य ते टप्पा, ती दिशा, ते संतुलन, तो तुमचा टास हा देखील महत्वाचा असणार आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली, रोखायचं आहे. परंतु समोर करण नाटकर चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. बॉलर तयार होतोय हर्षल पाटील. पहिला बॉल वेग 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 भन्नाट वेगाने बॉल रिलीज केलाय. आलाय तिथे डॉट बॉल आलाय. आता मोडण्यात याची चर्चा करतोय. हा बॉल ठेव, हा टप्पा ठेव, हा त्रिकोण ठेव, हा कोण ठेव. हेच करायचं आपल्याला. रोखायचं तर हे करायचं. चांगली बॉलिंग. पहिलाच बॉल डिलिव्हर केला. वेगवान रफ्तार आपण पाहिली, भन्नाट वेग पाहिला. हर्षल पाटील लेदर क्रिकेटर आहे, जे बऱ्याच वर्षाचा खरं तर अनुभव नसेल, काही हरकत नाहीये, परंतु ऑफिशियली अनुभव आहे त्याच्याकडे. बॉलर तयार होतोय. एक युवा स्टार आहे आणि युवाची हवा. ओ माय गॉड, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता योगेश वाघची आठवण आली. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5 ला 1, 10 ला 3. चिकबार 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 डॉट बॉल. निश्चितच आमच्या उमेश सावंतची कॉमेंट्री ऐकून जे झोपलेले क्रीडा रसिक किंवा क्रिकेट रसिक असतील ते नक्कीच जागे झाले असतील ना. उद्या येणारच आहेत योगेश वाघ. आम्ही पण करू शकतो आहे, परंतु काय आपल्या लोकांना आवडलं पण पाहिजे, सावड पाहिजे, आवड पाहिजे. भीती वाटते कधी कधी, काही हरकत नाहीये. परंतु 2 बॉल डॉट आलेत आणि त्याच्यावरती खरं तर हाणामारचं षटक असतं, त्याच्यामध्ये कमबॅक केलंय, दबाव टाकलाय, दबदबा ठेवलाय. बॉलर तयार. ओ माय गॉड, फसलाय. ओ माय गॉड, क्या सुटली की दोस्ता मॅच सुटली. काही सांगू शकत नाहीये. एक कोरोना वायरस लाखों लोगों को, करोड़ों लोगों को बिगाड़ सकता है और एक मिस फील्डिंग पूरी अपने टीम को बिगाड़ सकती है. ये दोस्तों हकीकत है. छोड़ो कॅच, हरो मॅच, टक द कॅच, विन द मॅच असं म्हटलं जातं. परंतु हा कॅच सुटलाय आणि याचं गणित काय असणार आहे. आणि खरं तर जेव्हा बॉलिंग टाकतात आणि गोलंदाजाचं टॉनिक काय असतं तर फील्ड, तुमची फील्ड चांगली झाली पाहिजे. बॉलर तयार. ओ माय गॉड, आणि बॅटर खेळलाय. बॉल चालला इथे डिस्क्वेअर लेग मध्ये. एकतर धाव मिळते, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आलेत आणि तोपर्यंत धावा इथे मिळतील. आणि कॉल केलाय यस नो, परंतु धावा आल्यात या बॉल वरती. फक्त दोन धावा आल्यात. 2 धावा. लेफ्ट हँड बॅटर, डावकोऱ्या हाताचा फलंदाज, डोक्याचा ताप म्हटला जातो, परंतु तो ताप झालाय आता, कारण का रन्स येत नाहीयेत. सुरुवातीचे 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर 2 धावा आल्यात. चांगला खेळ चाललाय. आतापर्यंत धावा झाल्यात एकूण 59 धावा. शेवटचं षटक पाहतोय, अंतिम षटक पाहतोय. चांगला खेळ, चांगला मेल. खेळामध्ये मेल तुमचं होणं महत्वाचं आहे. चला, काय झालंय, पाणी पाहिजे.
पहिलं पाणी द्या. आजकाल आपण व्हिडिओ पाहत असतो, आजकाल पाण्याची खूप गरज आहे. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट्स, ए फॉर अटॅक्स हा असला पाहिजे. क्रिकेटमध्ये टॅलेंट दाखवत असताना तुमच्याकडे अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. उमेशजी मगाशी पेन पूर्व भागाच्या टायगरने अर्थात विनोद बामुगडेने अप्रतिम खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्या विजयाबद्दल आमच्या खरबाजेवाडीचे ग्रामस्थ ग्रामसेवक पद्माकर निरगुडा यांनी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. खूप खूप अभिनंदन आपलं. हे प्रेम आहे आपल्या. खरं तर पेन प्रो विभागाचं खरं तर जे येणारे प्रेक्षक राजा आहे त्यांच्या चाहत्यांचं बॉलर तयार होतोय. येणारे खरं तर 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. स्ट्राइक इनला बॅटर आहे करण नाडकर. अप्रतिम बॅटिंग केली आतापर्यंत, परंतु खरं तर हर्षल पाटीलने दाबून ठेवलंय, थांबून ठेवलंय, उल्लू बनवलंय, मामू बनवलंय. ओ पुन्हा एकदा डॉट झाला होता, डॉट झाला होता आणि फलंदाज देखील बाद होतोय. सुसाईड केलंय दोन्ही फलंदाज एका चेंडला, एकाला जावल माघारी. फलंदाज बाद ठोडीचे. बॅटिंग साडी फलंदाज गेलाय. सनी दादा गतारे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच सनीज दादा. जाऊया आपण मॅच कडे, कारण का एक बॉलचं आयुषसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आदित्य पाटील यांचं देखील एटीएम आता खुलं झालंय. एक बॉलचा खेळ बाकी आहे. काय हर्षल पाटील काय बॉलिंग केली आहे. बॉल शिल्लक होता आणि आलाय 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 इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, चाबूक गोलंदाजी, फलंदाजांना थांबवणारी गोलंदाजी, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालणारी गोलंदाजी. अगर सामने काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारू और इस गेंदबाज को छक्का कैसा मारू, हेच खरं तर गोलंदाजाने खरं तर सांगितलं गेलं. ओटू सर. निश्चितच उमेश सावंत जर शेवटपर्यंत या मैदानावर राहिले तर कुठलाही प्रेक्षक, कुठलाही क्रीडा रसिक या ठिकाणी झोपणार नाही. चला टॉस साठी यायचं आहे. दादेवन मालदेव आणि रिया अनय 11 तिलोरे दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती की आपण टॉस करायचं आहे. मी आमचे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस. चला टॉस साठी यायचं आहे. मालदेव संघ कॅप्टन, संघाचे कॅप्टन. टॉस बॉक्स खाली करायचं आहे. टॉस बॉक्स संघाचा कॅप्टन हेमंत ठिकाणी आलेला आहे आणि दादू 11 मालदेव संघाचा कॅप्टन मयूर सावंत. दोन्ही पूर्व भागातील दिग्गज खेळाडू आहेत आणि या दिग्गज खेळाडूंमध्ये अर्थातच आजच्या या पहिल्या रजनीचा पहिल्या फेरीतील अंतिम सामना या ठिकाणी रंगणार आहे. आमच्या सोबत आमचे राजू पूर्व भागातील क्रिकेटचं एक जुनं नाव, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जातोय. हेट दी कॉल. टॉस जिंकलाय हेमंत गोळे. आनंद दिसतोय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करताना आहेत आणि तुझ्या संघामध्ये देखील 2 मानस असेल.
ओके धन्यवाद. तदनंतर मयूर सावंत तिकडे संघाबरोबर खेळताना या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री ग्रुपचं जर आपण पाहिलं तर क्रिकेट बरोबर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा मोठा हातखंड आहे. तर त्यांच्या या एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील? टॉस हारलाय मजल मारणार तिलोरी संघाबरोबर खेळत असताना. खरं तर टॉस जिंकून मी फलंदाजीच घेणार होतो, पण माझ्याच पक्षामध्ये निर्णय गेला. चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेन. ओके दोन्ही कॅप्टनना आणि दोन्ही संघांना मॅच साठी ऑल दी बेस्ट. असतील हॅलो धन्यवाद. बघा इथे टाइम अलर्ट असेल 25 मिनिटांमध्ये बरोबर तुम्हाला सत्र समाप्त करावं लागेल. गावदेवी आंबेकर आणि एका बाजूने श्री साई कामारली मुन्ना, श्री साई लाईव्हचे प्रोप्रायटर मुन्ना यांचा खरं संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळत असताना 60 रनचं टार्गेट 60 रन चेस करायचे आहेत मैदानामध्ये. आणि पहिला आयकॉन खेळाडू या संघाचा सूरज पाटील, KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाचा नव्हे तर रायगड जिल्ह्याचा एक अग्रनामांकित खेळाडू यावेळी स्ट्राईक एंडला आलाय. त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहता फलंदाज असतील भरत वाघमारे आणि सूरज पाटील हे दोन खेळाडू. बॉलिंग मार्कवरती आपण पाहता एकत्र आपटा सारसई गावचा खेळाडू आहे. हा कतर रोशन पवार आमच्या कर्नाला परिसरातला हा खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाला. पहिलं षटक तो टाकेल पॉवर प्लेत आणि समोर असेल सूरज पाटील. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केला, बॉलला चांगला बॉल होता, हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू होता. फक्त दिशा दिली सूरज पाटीलने. 1 रन मात्र या बॉलवरती आली. अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करत असताना श्री साई कांबारली संघाचं. पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला. आमचे समालोचक मित्र खरं उमेश सावंत खूप चांगले एनर्जॅटिक समालोचक आहेत आणि भरपूर मंत्रमुग्ध केलं त्यांनी प्रेक्षकांना. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. पहिल्या सत्रामध्ये एंटरटेनमेंट पाहायला मिळालं. आणि इथे आपण पाहता डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल सिंगल रन येताना पाहायला मिळाली, 1 रन. यावेळेला तेज सरार फुल लेन डिलिव्हरी, प्रचंड गती होती या बॉलमध्ये. खरं तर या खेळाडूची बॉडी लँग्वेज पाहिली की तुम्हाला निगड्याचा कौस्तुभ मात्र आठवेल. बघा त्याची जे खरं तर देहबोली, चालण्याची ॲक्शन आणि सर्व काही कलर पण सेम आहे. आणि नक्कीच कौस्तुभ मात्रेची आम्हाला आठवण झाली. चांगला खेळाडू आहे खरं तर. लेट कटचा प्रयत्न विकेट किपरने चूक केली. मागे चालला होता बॉल, कॉट बिहाइंड द विकेटची संधी आली होती आणि इथे भरत वाघमारे सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. 1 धाव या चेंडूवरती आली. पर ओव्हर 12.00 हा रिक्वायर रन रेट या मॅचमध्ये राहील बॅटिंग करणाऱ्या श्री साई कामारली संघाला. आमच्या पेन प्रभागाचे कमेंटेटर नितेश पाटील आणि संपूर्ण लाल मैदानाचे संयोजक कमिटी दागोदेची या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग, भन्नाट वेग आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिला. रोशन पवार हा खेळाडू आपण पाहिला सतत प्रॅक्टिससाठी कर्नाल विभागातील कोरलवाडीचं क्रीडांगण आहे, त्या क्रीडांगणात हा खेळाडू प्रॅक्टिससाठी येत असतो. आणि त्या आपण पाहता आज दमदार कामगिरी साकारताना असताना यावेळेला लो फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती बॉटम हँडचा वापर वृष्या सायाने बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. सूरज पाटीलचा हा धमाका षटकार. पण पाहता सूरज पाटीलचा आक्रमण पाहायला मिळाला. बघा यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. कधी कधी तो बॉल फुलटॉस होतो आणि कधी कधी ओव्हर पिच होतो. आणि इथे आपण पाहिला बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट करून घेतला सूरज पाटीलने. ॲडजस्टेबल स्ट्रोक पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून. 6 धावा षटकार.
यावेळेला षटकारानंतर थोडीशी लाईन लेंथ बिघडली आहे रोशन पवारची. इथे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल पंचांनी वाईड घोषित केला या चेंडूला आणि अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपण पाहता बिनबाद 9. सूरज पाटील आक्रमण करतो मैदानाच्या आतमध्ये. रायगड ठाणे अशा लढतीमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आपण अनेक वेळा पाहिली. असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू. यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्सा कव्हरला बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी. इनसाइड आउट बीट केलं फिल्डरला थ्रू द कव्हर्स. निर्णय पेंडिंग आहे. बघा प्रेक्षकांना विनंती आपण सीमारेषा मागे उभे राहा प्लीज. निर्णय पेंडिंग आहे आणि प्रेक्षकांकडून आम्हाला माहिती मिळाली हा बॉल चाललाय सीमा पार आणि इथे आलाय हा गगनचुंबी षटकार. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे बाउंड्री रोपच्या अगदी 2 फूट मागे आपण उभे राहा. जी सीमारेषा आहे त्याच्या आपण मागे उभे राहा आणि बॉल जोपर्यंत सीमारेषा बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणी हात घालू नका बॉलला प्लीज. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करेल. आज बघा पहिली रात्र आणि काय गर्दी आहे या मैदानामध्ये. येणाऱ्या पुढच्या 3 रात्रीमध्ये आणखीन गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये खरं तर रायगड जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्याच्या बरोबरीने तालुकावाईज पोलमध्ये सातारा जिल्ह्याचा संघ तुम्हाला तालुक्याचा संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बरेचसे संघ तुम्हाला इथे पाहायला मिळतील ज्यामध्ये गावदेवी गावठाण असेल, नविश 11 विचुंबे संघ पनवेल आणि उरणमधील 2 तालुकावाईज ताकदवर संघ असतील. आपल्या विभागातील संघ आपण पेण तालुक्याचे आय थिंक 4 संघ आहेत. सुधागड पाली पेण पूर्व विभाग आणि त्यानंतर आपण पाहिलं कदर प्रेम 11 पेण हा संघ देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अशा अनेक तालुकावाईज संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तालुकावाईज पोल पूर्ण कंप्लीट करणं आता सोपं नाही आहे कारण सतत भ्रमंती करतात खेळाडू. आता ISPL सारखी मोठी स्पर्धा तिला सुरुवात होईल त्यामुळे आपण पाहता बऱ्याच अडचणी आयोजकांना निर्माण होत आहेत आणि इथे आपण पाहत आहे खरं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना 15 धावा धावफलकावरती आल्या. आता येणारे बॉल असेल 24 विजयासाठी 45 धावांचं समीकरण. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आलाय बॉलिंग मार्कवरती मंथन नाडकर. करण नाडकरने चांगली फलंदाजी केली त्याच्याबरोबर चैतन्य पाटीलने मात्र कमालीची फलंदाजी केली. 35 धावांची इनिंग साकारली परंतु करणचा भाऊ गावदेवी आंबेकर संघाचा मंथन गोलंदाजी मार्कवरती आला. शॉटॉम पूल करायचा बॉलने उंची घेतली फटका फसला फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे पहिला धक्का बसतोय. पहिला खेळाडू बाद झाला बॅटिंग करणाऱ्या कामार्ली संघाचा भरत वाघमारेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पहिला दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती मंथनला विकेट मिळाला आणि जर का मंथनने सुरतचा विकेट घेतला तर अदिना मुजिक यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक येईल. आदित्य पाटील आमचे मित्र त्यांच्याकडून मात्र 500चं पारितोषिक येईल मंथनसाठी जर सुरतचा विकेट त्यांना मिळाला तर. आयकॉन खेळाडू सूरज आहे मैदानामध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये चैतन्यने फलंदाजी केली त्याला प्रत्युत्तर द्यायचा सूरज पाटीलला आणि इथे आपण पाहत आहे त्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी साकारली. वैयक्तिक योगदान 13 धावांचं दिलंय आणि नौका खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय विकी भारती. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू ऑन साईडला बॉलला गॅपमध्ये ढकललाय. 2 फिल्डरच्या मध्ये मोठा गॅप होता शोधायचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर आपण पाहिला लॉंग ऑनचा फिल्डर सरकला अगदी त्या ठिकाणी वाडीस लॉंग ऑनला चैतन्य बॉलला उचलला फेकला. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळाल्या. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं आयकॉन अजय भस्माने चांगली फलंदाजी केली. सुशांत मोकल आयकॉन तोही चमकला आणि मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला सूर्या मस्कर मागच्या सामन्यात तोही चमकला आणि पहिल्या इनिंगमध्ये चैतन्य पाटील आणि त्यानंतर सूरज पाटील मैदानामध्ये चांगली फलंदाजी करत असताना यावेळेला फिरून मारायचं होतं बॉलला गती रीड करता आली नाही. प्रचंड वेगाने बॉल आला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्यावरती आपण पाहिला शफल क्रॉस खेळत असताना या ठिकाणी कोणती रन नाहीये. भाई खैरे यांच्याकडून विकी भारतीला प्रत्येक षटकाराला 200चं पारितोषिक आणि सलग 3 षटकार मारले. मितेश भडकले यांच्याकडून 2000चं पारितोषिक विकीला. स्टेप आउट झाले यावेळेला शॉटॉम पूल करायचा फटका फसलाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये
झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय विकी भारती हा फलंदाज. दुसरा खेळाडू बाद झालाय कामा मध्ये आता 43 धाबा, 17 धाबा धावफलकावरती आहेत आणि दुसरा खेळाडू बाद झालाय श्री साई कामार्ली संघाचा. यानंतर पुढचा सामना असेल दादू 11 मालदेव विपक्ष रिया अन्न 11 तिलोरे अशा लढती पाहायला मिळतील. आणि खरं तर आमचे दादा दशरथ एरणकर साहेबांचा हा संघ आहे, त्यांच्या गावचा संघ आहे. अमोल एरणकर साहेबांच्या गावचा संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत जयवंतजी एरणकर आणि बाबू सावंत यांना आपण पाहत आहे. चांगली मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. नाणेगावचं हे क्रीडांगण आज गजबजून भरलं आहे, प्रेक्षकांची आलोट गर्दी, चांगला प्रतिसाद मात्र या मैत्री चषकाला मिळाला आहे. आणि पहिली नाईट स्पर्धा या पूर्व विभागामध्ये आपण पाहत आहे, पेन पूर्व विभाग. आणि या विभागामध्ये पहिलं नाईट स्पर्धेचं आयोजन कोणी भरवलं तर ते नक्कीच मैत्री ग्रुपनं भरवलं. ही चर्चा मात्र आता होईल. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक चव्हाट्यावरती, प्रत्येक चौकामध्ये दमदार आयोजन आज या ठिकाणी पण होताना पाहत आहे. न्यू बॅटर हर्षल पाटील, हर्षल आलाय. नौका खेळाडू फक्त दिशा दिली आणि बीट केलं शॉट फाईन लेगला. बघा वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरत असताना बॉल मागे चाललाय, बीट करून शॉट फाईन लेगला, सीमा रेषा पार, फाईन चौकार, 4 धाबा. पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2024 मध्ये बेस्ट बॉलर हा पुरस्कार मंथन नाडकरला मिळाला होता. त्याने चांगली गोलंदाजी केली होती, त्या स्पर्धेमध्ये छाप सोडली होती. आणि इथे देखील आता एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी त्यालाही चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. समोर आलेला खेळाडू हर्षल फक्त दिशा दिली, शफल क्रॉस खेळले आणि 4 धावा त्याच्या फटक्यामधून पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिला तेज तरार लेन बॉल होता, डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या श्री साई कामार्ली संघाची धावसंख्या आली धावफलकावरती 2 खेळाडू बाद 21. सेमीफायनलला पोहोचला आणि त्या संघाने ऑल इंडिया आयकॉन ज्या संघामध्ये होते 11 त्या संघाला पराभूत करण्याचा कारनामा त्याने दाखवला आणि त्या मॅचमध्ये सामनावीर राहिला होता हा खेळाडू. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा अवॉर्ड त्या ठिकाणी रोहित गरतला मिळाला होता. आणखीन एक जर आपण पाहिली अभिमानाची गोष्ट तमाम उरणकरांसाठी, तमाम रायगडवासियांच्यासाठी आपण पाहिली, मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या करता धाकटीजूचा खेळाडू जो पुढे जाऊन बेस्ट बॉलर बनला, ही नक्कीच त्याच्यासाठी देखील चांगली कामगिरी राहिली. त्याच्या चाहत्यांसाठी देखील ती आनंदाची बातमी राहिली. तो खेळाडू तुम्हाला डगआउटमध्ये पाहायला मिळेल. 18 बॉल विजयासाठी आता 39 धावा, 18 चेंडू आणि 39 म्हणजे पर ओव्हर 13.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये आला बॅटिंग करणाऱ्या श्री साई कामार्ली संघासमोर. एका बाजूला आपण पाहताय एखादा गावदेवी आंबेकर या मॅचमध्ये कमबॅक करेल का? बघा विनंती राहील आंबेकर टीमला, आता वेळ घेता आपण प्लीज थोडं सहकार्य करा. रोशन पवार सेकंड स्पेलमध्ये आला, अजून एक षटक चैतन्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता थोडंसं आपण जर पाहिलं फलंदाज सूरजमध्ये नक्कीच प्रत्येकाचं लक्ष राहील या मॅचमध्ये, तो कशा पद्धतीने या षटकाला प्रत्युत्तर देईल. शरीरापासून दूर ठेवला, लाईन चांगली आहे रोशन पवारची, भन्नाट वेग त्याच्याकडे आहे आणि वेगाने मात्र त्याला बीट करतो सूरजला. सूरजची इनिंग करत आपण पाहिली माथेरानच्या स्पर्धेमधील रायगड टाणा ही लढत जेव्हा झाली तेव्हा सूरजने काय कमालीची बॅटिंग करीत सामना फिनिश केला होता. त्याच्या आयुष्यातील ती एक अविस्मरणीय इनिंग राहिली. आता मात्र तशीच इनिंग त्याला साकारावी लागेल. यावेळेला बॉल मागे चाललाय, झेलचा प्रयत्न करायला हवा होता, कारण इथे जर का सूरजचा विकेट मिळाला तर पूर्णपणे प्रेशर येईल श्री साई कामार्ली संघावरती. आणि 1 धाव मात्र या चेंडूवरती आपण मिळताना पाहिली. आता येणारे बॉल 16 विजयासाठी 38 धावा, 16 चेंडू आणि 38चं समीकरण त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. जबरदस्त मॅच, बिग फाईट मॅच. कोण जिंकणार हा सामना, आंबेघर की कामार्ली? शर्तीचे प्रयत्न आता दोन्ही संघांना करावे लागतील.
या सामन्यामध्ये मॅच जिंकण्यासाठी डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे फलंदाजांसमोर. कारण मागच्या ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक करून दिलं होतं मंथन नाडकर या खेळाडूने. आंबेकर संघाचा प्रमुख खेळाडू, त्याने 6 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 15. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कव्हरच्या वरून बॉल मागे चला गॅपमध्ये, सीमारेषा पार, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मैदानामध्ये पाहायला मिळाला. फलंदाज त्या ठिकाणी हर्षल पाटीलच्या माध्यमातून धावा. रन ऑन स्कोर कार्ड. 15 चेंडू आणि 34, 15 बॉल 34. ओमकार हरपाल या पण मंचावरती आपलंही स्वागत. अंतिम 15 चेंडू आणि 34 धावा. तिलोरे संघाच्या आयकॉन आहेत ओमकार हरपाल, या पण मंचावरती आपलं स्वागत. आणि हरेश गावण जिते संघाचा सध्या मॅन इन फॉर्म आहे. हरेश गावणने नुकतीच अमरापूर विभाग प्रीमियर लीग गाजवली. त्याच्या अगोदर आपण पाहिलं का तर मैत्री चषक जे खरं तर जोह्यामध्ये झालं होतं तेही त्याने गाजवलं. चांगला खेळाडू आहे, त्याचा देखील खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ओमकार हरपाल आणि हरीश गावण 2 आयकॉन खेळाडू असेल तिलोरे संघाचे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघा सूरज पाटील या खेळाडू होते, मात्र प्रत्येकाच्या आता नजरा खेळल्यात हा खेळाडू कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जाईल. कारण सामना आपण जर पाहिला 14 चेंडूमध्ये 33चं समीकरण, 14 बॉल 33 धावा. फुल लेन डिलिव्हरी, वेगवान यॉर्कर टाकायचा, हलकीशी कडागून बॉल निघाला मागे थर्डमॅनच्या दिशेने. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना थोडासा थ्रो खराब झाला आणि इथे आपण पाहताय 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना कामारली संघाला समीकरण आपण जर पाहिलं आता येणारे बॉल 13, विजयासाठी 31 धावा. 13 चेंडू 31. सूरज पाटील जर का शेवटच्या क्षणापर्यंत विकेटमध्ये उभा राहिला तर हा सामना सोपा होऊन जाईल श्री साई 11 कामारली टीमला. आणि जर का सूरजचा विकेट घेण्यामध्ये बॉलर्स रोशन पवारला यश मिळालं तर मात्र दबाव कामारली संघावरती. बॅकफुटला गेले, जागा बनवली हलक्या हाताने, ऑफ ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झालाय. याही ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळालं कारण या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 9 धावा आणि इथे 3 षटकांचा खेळ संपला गेला. आता समीकरण बनलंय येणारे 12 बॉल विजयासाठी 30 धावा. 12 चेंडू आणि 30चं समीकरण मैदानामध्ये येताना आपण पाहता. नेक्स्ट मॅच दादू 11 मालदेव विपक्ष रिया अनय 11 तिलोरे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम सामना पहिल्या फेरीमधला. आज 12 संघ तुम्ही या पोलमध्ये पाहताय, या परिसरातील हे संघ. आणि खरं तर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अतिशय माफक प्रवेश फी या संघांकडून घेतली आयोजकांनी. कारण आपल्या विभागातील खेळाडूंना आपल्या संघांना संधी मिळावी हा उद्देश खरं तर आयोजकांचा आपण पाहिला मैत्री ग्रुपचा पाहायला मिळाला. आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आजच्या रात्रीमध्ये तब्बल 12 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. नाईट स्पर्धा आपल्या विभागामध्ये होते, पहिली स्पर्धा. या विभागामध्ये झालेली नाईट स्पर्धेमध्ये प्रत्येकाची इच्छा होती आम्हाला ही संधी कशी मिळेल आणि ही संधी उपलब्ध कोणी करून दिली तर मैत्री ग्रुपने करून दिली. आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन कोण गाव यांच्याकडून मंथन नाडकरला जे षटक त्याने हाताळलं होतं, 2 खेळाडू बाद केले होते, 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकासाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. मग आंबेघर गावचे खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे आमचे आदरणीय उद्योगपती त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं सुरेश नाडकरला. त्या ठिकाणी सुरेश यांच्या माध्यमातून दादांकडून मंथन नाडकरला 1000चं पारितोषिक. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12-30 मॅच ऑन आहे. 15.00 आणि जोपर्यंत सूरज मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल. खेचून मारायचं होतं बॉलला, अगदी लास्ट मोमेंटला हँड अँड आय कॉर्डिनेशन देखील योग्य नव्हतं. या फटक्यामध्ये सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन. जबाबदारी स्वीकारली आता सूरज पाटीलने या मॅचची. त्याने सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. आता समीकरण आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 28 धावा. चैतन्याचं हे षटक फार महत्त्वाचं राहील. उरण तालुक्यातील टाकीगावचा हा खेळाडू ज्याने मात्र गतवर्षी देखील क्रिकेटचा हंगाम गाजवला आणि यंदा देखील तितकाच चांगला फॉर्ममध्ये असताना खेळाडू, रबर क्रिकेट असेल किंबहुना टेनिस बॉल असेल, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मात्र या खेळाडूने वेगळी छाप सोडली आहे. असा हा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला. खरं तर हा परिसर आपण जर पाहिला उरण तालुक्याचा, अगदी चिरनेरपासून पुढे आपण दिघोडे चिरल्यापर्यंत गेलात, या परिसरात मी आवर्जून उल्लेख करेल. यावेळेला बॅकफुटला गेले, स्लॅश करत असताना बॉल मागे चालला, कव्हर पॉईंटला सेकंडचा कॉल. 2 धावा होतील का तर झाल्यात.
झाल्या 2 धावा. तुम्हाला सूरजला टार्गेट करावं लागेल. चर्चा होती कधी या परिसराचा, चिरनेरपासून अगदी चिरल्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये एक आयकॉन खेळाडू आहे. हे वैशिष्ट्य उरण तालुक्याचं. टाकीगाव मध्ये आपण गेला तर नक्कीच चैतन्याचा आवाज उल्लेख करू. त्याच्या पुढे आपण जर गेलात विंधने म्हटलं की आकाश पाटील असेल, कंटवलीचा आपण पाहिला खरं तर वैभव पाटील, असे अनेक खेळाडू या विभागाने टेनिस क्रिकेट जगताला दिले. त्या बेल्टमधला हा खेळाडू ऑन साईडला मिड विकेटमध्ये हा फटका सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. निघालेत खेळाडू. रोशनचा अवेत्र होता परंतु कलेक्शन चांगलं होतं चैतन्याचं. रनआउटची संधी, सांघिक यश मिळालं फिल्डिंग करणाऱ्या आंबेकर टीमला. खेळाडू बाजाला मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील. रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. सुरेश राणे मॅन फ्रॉम आंबेकर. या बॉलवरती 1 रन आली. आता समीकरण आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 25 धावा. जी मॅच खरं तर आपण पाहिली मागची सम्राट नाणेगाव आणि कोंडा 11 सापोली पिंपळगाव. आणि बघा सुरेशसाठी सुद्धा ऑफर आहे. जर सुरेशने हा मॅच जर जिंकवला तर मुन्ना पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे. क्लासिकल स्ट्रोक्स. अगदी निर्णायक क्षणात सूरज पाटीलने चौकार मारलाय. बॅटिंग करणाऱ्या श्री साई कामारली टीमसाठी. ड्राईव्ह, अप्रतिम टायमिंग पाहायला मला सूरजचं. आणि या फटक्यामध्ये 4 धावा आल्या. आता अंतिम बॉल असतील त्या ठिकाणी 8 विजयासाठी 21 धावा. 8 चेंडू आणि 21चं खरं तर समीकरण. एकाच फ्रेममध्ये 3 आयकॉन. रोहित घरत नॉस्टॉकिंग एंडला आलाय. यावेळेला शफल झाले. ऍडजस्टेबल स्ट्रोक. क्या बात आहे. फक्त दिशा दिली, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा दुसरा सलगचा चौकार. स्वरात आहे, शेरा केला आता आहे. बघा मुन्नाने सांगितलं 1500 रुपये जर सामना जिंकून दिला सूरजने तर. मुन्ना जबरदस्त एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. 2000. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का तर नाहीये. कहाणी में ट्विस्ट. आता कमबॅक. गावदेवी आंबेकर संघाचं 6 बॉल आणि 17 धावांचं समीकरण. मैदानाकडे चाललाय बुम बुम. करत उभा आहे. आणखीन एक आयकॉन खेळाडू त्याच्या बरोबर आपण पाहिलंय श्री साई कामारली संघाचा अतिशय स्फोटक विस्फोटक फलंदाज मुन्ना मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरेश राणे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. बघा आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत सूरजजी राणे साहेब. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुणाल निकम यांच्यासाठी 1500चं पारितोषिक आलंय. नितेश दळवी यांच्या माध्यमातून जर का सामना जिंकून दिला तर. बघा 6 बॉल 17. मागच्या मॅच मध्ये देखील असं समीकरण आलं होतं 6-19 आणि तिथे सूर्या उभा राहिला आणि एकटा नडला त्या ठिकाणी सापोली पिंपळगाव टीमला आणि त्याने सामना जिंकून दिला. आता 6 चेंडूमध्ये 17 होतील का एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर रोहितला द्यावं लागेल, त्याचं उत्तर मुन्नाला द्यावं लागेल आणि एका बाजूने धावा रोखण्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील गोलंदाज कुणाल निकमला. 6-17 कुणालच्या हातामध्ये भविष्य दिलं गावदेवी आंबेकर संघाचं. 6 बॉल 17चं कॅल्क्युलेशन. यावेळेला ऑन साईडला वाडिश लॉंगाना फिल्डर येतात. डीप मध्ये बॉलला थांबवलंय. सेकंडचा कॉल मुन्ना पोचेल का आणि पोचला. क्या बात आहे. सेकंड घेणं मुन्नासाठी म्हणजे मोठी गोष्ट होती. त्यांनी करून दाखवली. 2 धावा आल्या.
बघा फिट आहे तो अजूनही, दिसायला हेल्दी आहे पण तो फिट आहे. त्याने करून दाखवलं, 2 धावा त्याने घेतल्या आणि ते 2 धावा आल्या. आता 5 बॉल 15चं समीकरण. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा संघ जिंकला पाहिजे, माझा गाव जिंकला पाहिजे, हाच मुन्नाचा हेतू आहे या मॅचमध्ये. कमालीचं डेडिकेशन देत असताना आपल्या टीमसाठी मुन्ना. 5-15 रिदम चुकला, कारण रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे. पंचांनी बॉलला डेड घोषित केला, दबाव थोडासा गोलंदाजावरती. 5-15चं समीकरण आलंय या मॅचच्या दरम्यान. बॅटिंग करणाऱ्या श्री साई कांबार्ली संघासमोर एका बाजूने गावदेवी आंबेकर संघ शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतोय, हार मानायला तयार नाहीये दोन्ही संघ. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित करत आयकॉन खेळाडू, त्याच्यामध्ये विश्वास दाखवतात स्वतः मुन्ना. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा आता मुन्नाची कसोटी लागेल पणाला. यस, स्ट्राईक रोटेट करायची होती पण मुन्नाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आता बघा सूत्र आता स्वतःच्या हातामध्ये त्याने घेतलेत. 4 बॉल आणि 14 धावा, 4 चेंडू आणि 14. 4 बॉल 14चं समीकरण मैदानाकडे आलंय. मॅच ऑन आहे. एक चेंडू आता फार महत्वाचा राहील. मुन्ना कशा रीतीने फेस करेल या बॉलला हे पाहावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि तो तितकाच घातक आणि आक्रमक देखील आहे. आणि आता या मैदानावरती मैत्री चषकामध्ये त्याला देखील आपल्या संघासाठी एक वेगळी खरतर भूमिका साकारावी लागेल. 4 बॉल 14 गोलंदाजी मार्कमध्ये आहेत त्या ठिकाणी कुणाल निकम. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजच्या रात्रीमधला हा 5वा सामना. यानंतर आणखीन एक पहिल्या फेरीमधला सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि तदनंतर आपण पाहता दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. 4-14 हा सामना जिंकत श्री साई कामारी संघ पुढे जाईल की एका बाजूने गावदेवी आंबेकर हे आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला लाऊड अपील झाली आहे, विकेटची प्रतीक्षा. आणि बघा लेग बायची सिंगल मिळाली. पंच सांगत होते अगदी आपण पाहिल्या उजव्याच्या बाहेर पिचिंग झालंय बॉल, त्यामुळे खेळाडू सुरक्षित 1 रन इथे आली. आता समीकरण म्हणून पाहिलं 3 बॉल आणि 13 धावा. मॅचमध्ये इक्वेशन फार महत्वाचं आहे. 3-13 आता कोणत्या संघाचं होतील. 3 चेंडूमध्ये 13 धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करायचा आहे. अंतिम 3 बॉल 13 म्हणजे 2 मोठे फटके खेळावेच लागतील रोहित घरत या फलंदाजाला. व्हॉट अ मॅच. यावेळेला डाऊन द ग्राउंड केले, लॉंग ऑफला फटका फसलाय आणि मॅच देखील फसली आहे. खेळाडू बाद झाला रोहित घरत. आता 2 बॉल 13 धावा. सुरेश राणे याच्या 1000 रुपयाचं पारितोषिकाचं मानकरी ठरतो कुणाल निकम. क्या बात आहे. 2 बॉल आणि 13 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि या धावा तुम्हाला कम्प्लिटली चेस करायच्या असतील तर मात्र गोलंदाजाला चमत्कार घडवावा लागेल. एखादी एक्स्ट्रा रन जर मिळाली तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक होईल. परंतु रोहित घरतचा विकेट मिळाला, ज्याचा फटका फसला, एलिव्हेशन कमी मिळालं होतं आणि इथून आता श्री साई कामाली संघ आता बॅकफुटला चालला. 2-13चं कॅल्क्युलेशन. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा बॉल विकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत काय घडेल हे आपण सांगू शकत नाहीये. 2 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. ऑन साईडला बॉटमॅनचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर आणि इथे चाललाय बॉल वाईडिश लॉंगांच्या बाहेर, सीमा पार, षटकार. 1 बॉल 7. बघा सेकंड रन मुन्ना मगाशी कंप्लीट झाले असेल, कदाचित चित्र वेगळं असं. 1 रनला महत्व आहे, 1 रनला महत्व आहे. आता इथे जर का एक्स्ट्रा बॉल खर्च केला गोलंदाजाने तरच या मॅच मध्ये कामारी संघ कमबॅक करू शकतोय, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 7 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू. पराभव कोणत्या संघाच्या वाट्याला येईल. आणि जबरजबर आपण पाहिलं विनिंग प्रिडिक्शन आता नक्कीच फिल्डिंग टीमच्या वाट्याला, गावदेवी आंबेकर संघाच्या वाट्याला राहील. लास्ट बॉल. इथे फटका फसलाय, मॅच देखील फसली. बघा दोघांमध्ये खरं तर अपघात झालाय, त्या ठिकाणी कॉलिंग नव्हतं परंतु सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आंबेकर टीमने. वेल प्लेड गावदेवी आंबेकर, हार्ड लक टीम श्री साई कांबार्ली. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण वामन दरोडा साहेबांकडे जाऊया, सरांकडे कॉमेंट्रीमध्ये आवाजामध्ये बदल करूया. चला दोन्ही संघांनी घाई करायची लगेचच. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे